असताना या टाळ्यांच्या प्रसंगी मी या मंचावरती निमंत्रित करतोय ते म्हणजेच बाळाच्या आई वडिलांना बाळाला घेऊन इथे मी निमंत्रित करणार आहेच, परंतु तत्पूर्वी बाळाच्या आजी आजोबांना या मंचावरती येण्याची विनंती करतो. मी सन्माननीय जयश्रीजी आणि सन्माननीय श्री सतीशजी वडके साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण या मंचावरती आपली उपस्थिती दर्शवावी आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वडके दाम्पत्याला या मंचावरती निमंत्रित करतो. यांच्या माता पित्यांना म्हणजे सन्माननीय रसिकाजी आणि डॉक्टर चंद्रकांतजी वाजे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील या मंचावरती येण्याची कृपा करावी. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय वाजे साहेब आणि सन्माननीय वाजेवाडे यांचे देखील या ठिकाणी स्वागत करूया. नक्कीच आज एक सुंदर असा सोहळा, एक सुवर्णाक्षराने लिहिला जावा इतिहासात ज्याची नोंद होईल असा सुंदर असा सोहळा या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय. तर आई वडिलांना बोलवण्या अगोदर आज तुमच्या प्रेमाखातर आणि तुमच्या प्रेमाखातर ही सारी मंडळी इथे उपस्थित झालेत, त्यांचं वेलकम आपल्याकडून व्हावं अशी आपण विनंती करतो. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण आमच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात. आज अतिशय महत्त्वाचा दिवस असून म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचाच आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा दिवस असून त्याच्याशी संलग्न असलेले बरीच लोक इकडे आले याचा मला आनंद आहे आणि मी सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. बंधन नसतं, कारण वय ही नेहमीच संख्या आहे जी मनामध्ये आणि शरीरामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेने तो सोहळा किती आनंदाने आपण साजरा करू शकतो हे आपण सिद्ध करत असतो. आणि याच प्रसंगी खरं तर बाळाची पणजोबा आणि पणजीयाची या नात्याने या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय श्री भार्गव भास्कर सप्रे साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी सन्माननीय नीला भार्गव सप्रे यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण भार्गवजी सप्रे आणि नीलाजी सप्रे यांचं या मंचावरती स्वागत करूया. सप्रे दाम्पत्याचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. आणि त्याचप्रमाणे मुग्धाचे आजी आजोबा आणि बाळाचे पणजी आणि पणजोबा म्हणजे सन्माननीय शारदाजी आणि कृष्णराव यादव साहेब यांना देखील विनंती करतो की कृपया आपण देखील आपल्या लाडक्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी कृपया मंचावरती येण्याची कृपा करावी. आपण यादव दाम्पत्याचे देखील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या मंचावरती स्वागत करूया. आणि अनुक्रमे आपण या संपूर्ण परिवाराला या मंचावरती निमंत्रित करणार आहोतच, परंतु दरम्यान आजच्या सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे ते म्हणजेच बाळाचे काका आजोबा असं म्हणता येईल, ते म्हणजे सन्माननीय शिवराम गड्डे साहेब यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. आणि विशेषतः मुग्धाचे काका आणि बाळाचे काका आजोबा म्हणजे सन्माननीय वाजे सर यांचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांच्या अर्धांगिनी सन्माननीय सोनू वाजे आणि सन्माननीय संपदाजी वाजे यांचे देखील आगमन झालेले आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मधुकरराव वाजे आणि स्मिताजी वाजे यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रसंगी या सभागृहामध्ये स्वागत करूया. त्यांना देखील विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. कदाचित आमचा आमदार पडला तरी चालू, पण आता आमचं नाव दिसलं पाहिजे याची उत्सुकता जास्त पोचलेली आहे. तर ती अधिक न ताणता आता आपण त्याकरिता पुढच्या विधीकरता मंचावरती बाळाच्या आई वडिलांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो आहोत. बोलवायचं का? नाही, आवाजात दम वाटत नाहीये, थोडासा आवाजात दम आला पाहिजे. बोलवायचं का? मग असं कसं येते, जरा टाळ्यांची साथ मिळाली तर जरा पटकन येतील. सो बाळाच्या आई वडिलांना अर्थात डॉक्टर मुग्धा आणि डॉक्टर शंतनू यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये एका स्मूथल्या समवेत या ठिकाणी मंचावरती स्वागत केलं. जोरदार टाळ वाजत राहिला पाहिजे. आणि जे संपूर्ण हॅपी फॅमिलीचं स्वीट फॅमिलीचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय आणि आज नवी ओळख मिळवण्यासाठी जे एक चिमुकलं आपल्या समोर आहे तर त्याची देखील ओळख घेण्यासाठी आपण सर्वजण उत्साही आहोत. परंतु या प्रसंगी आपल्या संस्कृतीनुसार आपल्या परंपरेनुसार बाळाची ओळख ही त्याच्या कानामध्ये आत्याबाई सांगते, बरोबर की नाही? तर अशाच आत्याबाईंना आता या मंचावरती येण्याची मी विनंती करतो. आणि बाळाच्या आत्याबाईंना आता या मंचावरती येण्याची विनंती करतो. सन्माननीय माधुरी तेजस वडके यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. मानपानासाठी चालू असतं की नाही? आणि दुसरा एक आवाज असतो, मुलीच्या मामाने मुलीला घेऊन यावं, मुलीच्या मामाने मुलीला घेऊन यावं. तसं आत्याबाईंना आम्ही आता बोलवलेलं आहे, परंतु आत्याबाईच्या मनातील उत्साह किंवा एक
जो आनंद आहे तो देखील जाणून घ्यावा असं मला वाटते. आत्याबाई, आज तुमच्या माध्यमातून या बाळाला, या चिमुकल्याला एक त्याची आजन्माची ओळख मिळणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय. छोट्याशा या बाळाला नाव माझ्या मुखातून मी त्याला देणार आहे आणि मला आयुष्यभर हे लक्षात राहणार आहे क्षण. धन्यवाद. जसं आता त्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे तीच आमच्या देखील मनामध्ये उत्सुकता आहे. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये ती उत्सुकता शिकेला पोचली आहे की या इटुकल्या पिटुकल्या जीवाला आता काहीतरी सुंदर असं नाव मिळणार आहे आणि ते नाव जाणून घ्यायचंय ना? नक्की. सो आत्याबाईने विनंती करतोय की आत्याबाई, तुमच्या माध्यमातून आतमध्ये एक सुंदर असं पॅकेट आहे. जसं बिग बॉस मध्ये धगधग 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 होत असतं तसं आता या बिग बॉस वर सांगतोय की तुमच्या माध्यमातून सर्वांना पॅकेटमध्ये त्या बाळाचं सुंदर असं गोड नाम लिहिलेलं आहे ते घेऊन आपण स्टेजवरती यावं. सन्माननीय दत्तात्रय वामन सप्रे साहेब आणि शीतल सप्रे यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे बाळाच्या आत्या आणि मामा आजोबा, आत्याजी अर्थात कविताजी लांजेकर आणि कमलाकरजी लांजेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि बाळाचे आजी आजोबा अर्थात बाळाचे पणजोबा आणि पणजी म्हणजेच मृणालजी हलचंद्र सप्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि इतका गोड सोहळा इथे सुरू आहे आणि या गोड सोहळ्या दरम्यान जर का बाळाचे मामा आणि मावशी नसतील तर कसं होईल, नाही का? म्हणूनच मी विनंती करतोय विष्णुनी मावशी आणि प्रणव मामा यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय. बाळाचं नाव आहे समीहन. आहे ती म्हणजेच समीहन. तर समीहनच्या आई वडील यांनाच मी इथे मंचावरती थांबण्याची विनंती करतो आणि बाकी सर्व मंडळी विनंती आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मंचासमोर आपण स्थानापन्न व्हायचे. कारण आता आपण समीहन आणि समीहनच्या आई आणि खरंच मंडळी, आज संपूर्ण वडके परिवार, वाझे परिवार या दोन्ही परिवारांच्या स्नेहाखातर, प्रेमाखातर आणि या बाळाला शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याच्या नामकरण विधीच्या संस्कारानिमित्तानं आपण सर्वजण येथे उपस्थित झालात आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उत्साह, तोच आनंद या दोन्ही आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. कारण आज त्यांच्या जो सर्वात छोटा मित्र आहे, कारण असं म्हटलं जातं की नातवंडाचा किंवा नातवाचा सर्वात पहिला दोस्त हे आजोबा आणि आजी असतात आणि जर का आजी आजोबांचा सर्वात शेवटचा दोस्त कोणी असेल तर तो नातू असतो. आणि म्हणूनच या एका सुंदर अशा दोस्तीच्या नात्यामध्ये आपल्या मित्राला एक नवीन ओळख लाभलेली आहे, जी ओळख त्याच्यासोबत अगदी शेवटपर्यंत, अंतिमतापर्यंत राहणार आहे. तर याच नातवाची, आता त्या लाडक्या दोस्ताची ओळख तुम्हाला समीहन म्हणून लाभलेली आहे. तर आज या नामकरण विधीच्या निमित्तानं त्या कसं वाटतंय आणि या निमित्तानं आशीर्वाद काय द्याला? देण्याचं काही माझ्याकडे बळ नाही, तरी पण रघुनायका कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे, श्रीमंतकारी, जनहितकारी, जनसुखकारी, हरिदासकारी, हे म्हणजे कुठेतरी वाचलेलं, आठवलेलं मी म्हणून दाखवले. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. कदाचित त्यांच्यावरती हा बाउन्सर होता, पण बाउन्सर चांगल्या पद्धतीने डोलावून अगदी सिक्सर मारलेला आहे.
परंतु यासोबतच मी आजींकडे देखील जातोय आणि आजींना देखील विनंती करतो की आजी ही अगदी पहिल्या दिवशी दुपटं बांधण्यापासून बाळाची मैत्रीण असते, तर तुम्हाला कसं वाटेल? खूप छान वाटतंय. गेल्या वर्षी ह्याच हॉलमध्ये आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम केला होता. त्याच हॉलमध्ये आज बारसं आहे. त्यामुळे ते दोनाचे तीन झाले. आमच्या कुटुंबात एक खूप आनंदाचा दिवस आहे. धन्यवाद. आणि आता यासोबतच मी वाजी आजींकडे वळतो आणि वाजी आजींना विनंती करतोय, पण दोन शब्द जे मनापासून जे आहेत इथून येतात ते शब्द. खूप छान वाटते, खूप नवीन अनुभव आहे. आणि आता सर्वात महत्वाचं, हजारोनी बाळ त्यांच्याकडून पुढे जातात, हजारोनी, परंतु आपलं म्हणावं असं एक सुंदरचं बाळ आलेलं आहे. तर काय म्हणा, तुम्ही आपलं म्हणावं असं जे म्हणालात, मी सगळ्यांनाच आपलं म्हणूनच स्पर्श करत असतो आणि त्याच्यामुळेच मला एवढं सगळ्यांचं प्रेम मिळत राहिलेलं आहे. खरं सांगायचं तर मला ज्यावेळी मुग्धा जन्मली त्यावेळी जो आनंद झाला होता, तिला वाईट वाटू नये, पण त्यावेळी आमचा हा समियन जन्मला तेव्हा मला शतपटीनं अधिक आनंद झाला. सगळेजण म्हणतात, डॉक्टर तुम्ही आजोबा वाटत नाहीये. म्हटलं आजोबा मी आहे नक्की, मला आजोबा व्हायचंय, म्हातारा व्हायचं नाही, मला ज्येष्ठ व्हायचं आहे आणि अजून मी बऱ्याच बाळांचा आजोबा होणार आहे आणि मी असाच तरुण राहणार आहे. तर समिहन हा त्याचं नावाचं स्पष्टीकरण दिलं, तो योग्य कर्म करतो. तो समिहननं सुद्धा आयुष्यभरात अतिशय योग्य कर्म, सत्कर्म करून सगळ्यांना समानतेनं वागून त्यांना स्वतःचा एक नावलौकिक तयार करावा. समिहन हे श्री विष्णूचं सहस्र नामामधलं एक नाव आहे. 10 अवतार झाले विष्णूचे, तसा समिहन हा एक तारणकर्ता व्हावा अशी माझी आजच्या दिवशी त्याला इच्छा आहे. आणि आमच्या काही वडके परिवार आणि माझे सगळे अत्यष्ट मित्रपरिवार, हितचिंतक सगळेजण आज या शुभप्रसंगी हजर राहिले, समिहनला आशीर्वाद देत आहेत, आम्हाला शुभेच्छा देत आहेत. ह्याचा मला अतिशय आनंद आहे आणि सर्वांचे आभार. आणि याच्यानंतर फोटो सेशन वगैरे आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आजच्या छान जेवणाचा आनंद घ्यावा अशी माझ्यातर्फे तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने मी दोन्ही मला जरा आजच्या दिवशी जाहीर करायला आवडेल, मला श्री विष्णूवरून नाव पाहिजे होतं बाळाचं आणि ते आमच्या कोमसाप परिवारातील तुळपुळे आणि त्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद सर. आणि याच अनुषंगाने जो पाळण्यामध्ये आपण बाळाला जो आपला विधी असतो तो विधी देखील आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी उमेश सरने विनंती करतो की फक्त आपण लग्न झालं, एक दुसरा आनंदाचा सोहळा त्या दिवशी समिहनचं तुमच्या जीवनामध्ये आगमन झालं आणि तिसरा आनंदाचा सोहळा म्हणजे आज समिहनला स्वतःची ओळख लागली आहे. तर या प्रसंगी तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करत? माझ्या भावना म्हणजे मी फार खुश आहे, कारण की खूप वर्षांनी आमच्या घरात एक लहान मुलं आहे, म्हणजे आणि जेव्हा कळलं तेव्हा जरा अनएक्सपेक्टेड होतं, पण खूप आनंद झाला होता मला आणि मुलाला पण. आणि त्याच्यानंतर आज त्याला त्याचं नाव मिळालंय, त्याचा अधिक आनंद आहे. आणि मुलाकडे पण देतो जरा. मुग्धा देखील त्याच पावलावर पाऊल टाकून पुढे गेली आहे. तर मुग्धा देखील त्या क्षेत्रामध्ये आहे, परंतु इतर सर्वच ज्या प्रेग्नंट लेडीज येतात आणि त्या आई म्हणून ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तो टिपलेलाच आहे. परंतु स्वतः ज्यावेळेस त्या भूमिकेमध्ये गेलीस तेव्हापासून आजपर्यंत एक जो वेगळा नूर आहे तो कसा वाटतोय? डॉक्टर म्हणून बाळाला हात लावणं आणि आई म्हणून आपल्या बाळाला हात लावणे खूप डिफरंट असतं. ते एक्सपिरियन्स केलं मी आयुष्यात आणि खरंच खूप छान वाटतं. स्वतःचं बाळ खूप छान खरंच या अंतकरणातल्या किंवा या मनातल्या भावना आहेत आणि हा चेहरा बोललेला आपण सर्वांनीच टिकला असेल. तर जोरदार टाळ्या या दोघांसाठी आपण आई वडिलांचा झाला पाहिजे.
पाळणी बाळ झाला गोकुळी कृष्ण आला सयानो गोकुळी कृष्ण आला भाग्यवंत दोन्ही आजी आजोबा भाग्यवंत दोन्ही आजी आजोबा भाग्यवंत ते आईनी बाबा भाग्यवंत ते आईनी बाबा यशवंत तो कोटी आला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला सख्यानो आनंदी आनंद झाला चंद्रकांत आजोबा आनंदे नाती चंद्रकांत आजोबा आनंदे नाती रसिका आजी आनंदी होती रसिका आजी आनंदी होती सोन्याची फुलं आता उधळा आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला सयानो आनंदी आनंद झाला मुठा माझी झाली आई मुठा माझी झाली आजी आई बाळराजा तो पोटाला येई खुशीत शंतनू आला सयानो खुशीत शंतनू आला आनंदी आनंद झाला सयानो आनंदी आनंद झाला उदंड आयुष्य लाभो बाळाला उदंड आयुष्य लाभो बाळाला दिगंत कीर्ती लाभो बाळाला नाव संमोहन जाहीर सर्वाला जो बाळा जो रे जो पाळणी बाळ झाला सयानो पाळणी बाळ झाला गोकुळी कृष्ण आला सयानो गोकुळी कृष्ण आला कुलकर्णी आजींच्या माध्यमातून हा बाळासाठी सुंदर असा पाळणा या ठिकाणी सादर करण्यात आला आणि आपण देखील टाळ्यांची साथ देऊन यावरती मंचावरती येण्याची कृपा करावी आणि यासोबतच आपण सर्वांना विनंती करतो की डॉक्टर शंतनू त्याचप्रमाणे डॉक्टर